पुस्तक परिचय हा आपल्या समूहाचा एक मूळ गाभा आहे. आपण पुस्तक परिचय रोज सकाळी देतोच, पण या परिचयावरती व्यक्त होणंही तितकंच महत्वाचं आहे. आणि आपल्या समूहात असे अनेक लोक आहेत की परिचयावरती भरभरून व्यक्त होतात. म्हणजे त्यांना असं एक आपण म्हणतो की एक उर्मी असते की अरे वा, आज किती छान पुस्तक आहे आणि त्याच्याकडे ते सहज लिहिलं जातं. तर आज आपण अशा काही पुस्तक परिचयावरती आपल्या जे काही व्यक्त होणं आहे किंवा त्या काही कॉमेंट्स आहेत या अतिशय नियमाने देणाऱ्या काही व्यक्तींवर संवाद करणार आहोत. आणि तो संवाद करायला मी अविनाशला बोलवतो. अविनाश हा पॅनल लीड करणार आहे. या पॅनलमध्ये सहभागी होणार आहेत केदार मानुलकर, श्रेया राजवाडे, केदार सोनी, आरती कार्णीकर, स्मृती हवळ, मुकुंद करमळकर. तर या सर्वांनी प्लीज स्टेजवरती यावं आणि त्यांच्याशी संवाद करतील अविनाश गडे. वेळेचं बंधन आहे, आपल्याला सगळ्यांना घरी परत जायचं, तर मी अविनाशला विनंती करेन. ओके, थँक्यू व्हेरी मच. पुढचे 20 मिनिटं वॉशरूमला जरी जायचं असेल तर धरून ठेवा, नाही तर आत्ता बाहेर. अतिशय गहन विषयावर मगाशी चर्चा झाली. त्याच्यापेक्षा गहन विषय पुढे येतोय. मला माहिती आहे सगळ्यांना भूक लागलेली आहे, पण पुस्तक प्रेमींची जी भूक असते आणि ज्यासाठी हा समूह उपाशी आहे त्या विषयावर ही चर्चा आहे. म्हणून ही अतिशय आग्रहाची विनंती आहे. अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच इथे सगळ्या बसलेल्या मान्यवरांना आणि समोर बसलेल्या मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी फक्त 1 मिनिटासाठी उभं राहावं. हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे, 1च मिनिटासाठी उभं राहावं. परिचय झालेले आहे आणि माझा आवाज पोहोचतो ना, माईकची गरज नाही ना? ओके. आणि या दरम्यान कितीतरी लोकांना वाटलं असेल की आपण अतिशय सुंदर पुस्तक परिचय होता, आपण प्रतिक्रिया द्यायला हवी होती, काही कारणांनी देता आली नाही. अनेकांच्या मनातल्या प्रतिक्रिया ज्या होत्या त्या गर्भावस्थेतच त्या सगळ्या प्रतिक्रियांनाही श्रद्धांजली. दुसरं मला सांगायचं होतं की तुम्ही सगळे उभे राहिल्यानंतर जे बसलात त्यासाठी जेवढा वेळ लागला ना एक प्रतिक्रिया द्यायला तेवढा वेळ पुरेसा असतो. तेवढ्या वेळातही तुम्ही ती प्रतिक्रिया देऊ शकता. पुस्तक प्रेमी समूहात जवळपास 650च्या वर सदस्य, फेसबुकवर 55,000 65,000, हे संपेपर्यंत अजून 5-10 वाढतील. इतकंच असताना सुद्धा जेव्हा एखाद्या सुंदर पुस्तकावर परिचय देण्यात येतो आणि त्या परिचयादाखल 30 लोक वारंवार प्रतिक्रिया देतात, तेव्हा थोडंसं मनाला वाईट वाटणं स्वाभाविक आहे. काल शेखर सरांनी सांगितलं की त्यांना इथे येऊन बोलायला 6 मिनिटं सुद्धा पुरली. ते बघता दशसहस्रेश्वर आहे.
पण पुस्तकप्रेमी समूहावर जो परिचय देतो ना, त्यांनी कदाचित 12वीत जेवढा अभ्यास केला नसेल तेवढा अभ्यास याच्यासाठी केलेला असतो आणि 6 दिवस अक्षरशः एखादं व्रत करावं, एखादा पाठ करावा, त्याप्रमाणे तो हा परिचय देत असतो. इतकं केल्यानंतर जसं त्यांनीच म्हटलेलं होतं की परिचय करता घोड्याला पाण्यापर्यंत नेऊन देतो, तो त्या पुस्तकाला वाचकापर्यंत नेऊन देतो. पुढे ही सगळी आपली जबाबदारी असते आणि त्यात आपण कुठे चुकतो हे बघणं आणि त्यातून आपल्याला काही घेता येतं का हे पाहणं हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश होता. सर्वांना प्रणाम. मला फक्त एकच प्रश्न श्रेयाला विचारायचा आहे. आयुष्यात कधी असं वाटलं होतं का की या माणसासमोर एवढ्या वाईट प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील? वाटलं नव्हतं, असं कधीच वाटलं नव्हतं, पण आय एम व्हेरी हॅपी. मला आनंद होतोय. केदार सर, पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. एखाद्या पुस्तकावर परिचय आल्यानंतर त्याच्यावर प्रतिक्रिया देणं खरंच इतकं अवघड असतं का? अवघड असतं असं म्हणणार नाही, पण प्रत्येकाचा इंटरेस्टचा विषय आहे. आपण मला वाटतं हा थोडासा म्हणजे आपण ज्या विषयावर हा सगळा परिसंवाद किंवा चर्चा घडवतोय, ओढून ताणून प्रतिक्रिया देण्यात काही अर्थ नसतो. म्हणजे का आता एक आपण म्हणालात की 1-5 सेकंद पुरतात, ठीक आहे. म्हणजे मला जर पुस्तक परिचय आवडला तर म्हणू शकतो खूप चांगला परिचय आहे, खूप चांगलं पुस्तक आहे वगैरे म्हणू शकतो. पण मला जर ते पुस्तक आवडत नसेल, परिचय आवडत नसेल तर प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असं अजिबात म्हणणं नाही. पण एक मात्र आहे की म्हणजे माझ्या अनुभवावरून सांगतो की जेव्हा परिचय लिहिला जातो तेव्हा तुम्ही म्हणाला तसं की ते उरत असल्यासारखं कुणीतरी ते सादर करत असतं. त्यामुळे एक अपेक्षा असते की त्याच्यावर कॉमेंट यावं, चांगल्या वाईट कशा यायला तरी चालतील, पण कमीत कमी लोकांनी आपल्याला सांगावं की हे मी जे लिहिलंय ते थोडंफार बरं आहे का नाही, पुस्तकाबद्दल जे लिहिलंय ते माझ्या अँगलने लिहिलेलं आहे पण ते त्यांना आवडतं का नाही हे कळावं आपल्याला, एवढीच फक्त अपेक्षा असते. त्यामुळे ती संख्या 20 आहे, 25 आहे, 50 आहे का 100 आहे याच्यामध्ये आपण पडू नये. फक्त ते जे काही दर्दी लोक लिहितात ते आता हे बरोबर का चूक माहीत नाही, पण हे असंच राहील असं मला वाटतं. ऍक्च्युअल जेव्हा कोणी पुस्तक परिचय देतो ना तेव्हा त्याला आपल्या समोर इतके दर्दी लोक असताना ती दर्दी दाद हवी असते. परिचय संपल्यानंतर दर्द बरी याद नको असते असं मला वाटतं. येतो मी तुमच्याकडे येतो. बेल नंतर आपणच आहोत. बेलच्या आधी आपणच बोलणार. मला बेल मिळाली तर तुम्हाला 5 मिनिटं नक्की. दुसऱ्या केदार सरांना प्रश्न आहे. प्रतिक्रिया का दिली पाहिजे आणि प्रतिक्रिया कशी असायला हवी? प्रतिक्रिया का झाला पाहिजे हे मी नेहमी म्हणतो की प्रतिक्रिया द्या. आता मला खरंच वाटत नाही मी आता इथे स्टेजवर आहे. 2 वर्षापूर्वी मी या समोर येतो काय, त्यानंतर मला पुस्तकांचा परिचय वाचायला मिळतो, नवीन नवीन पुस्तकं माझ्या समोर येतात काय आणि मी आपोआप त्याच्यावर व्यक्त व्हायला लागलो. सो खरं सांगतो याच्यापूर्वी एवढा पुस्तकाचा संग्रह किंवा त्यांचे परिचय माझ्या वाचनात आले नव्हते ना, मी कधी त्याच्यावर रिॲक्ट झालो होतो. पण काय माहीत नाही, सचिन आणि कृष्णा सरांनी हा संवाद आल्यापासून ज्या पहिल्या दिवसापासून जे परिचय माझ्या समोर येत गेले त्याला आपोआप मी व्यक्त होत गेलो. आणि तुम्ही मग विचाराल की प्रतिक्रिया कशी असावी, तर मी नेहमी म्हणतो की क्रियेविना प्रतिक्रिया कधी असते, साधच तर घेऊन येतो प्रतिसाद. त्यामुळे ह्या विचाराने जसा मला परिचय वाटला, आता 90% विषय माझ्यासाठी डोईजडच असतात आणि मी नेहमी लिहितो माझ्या
प्रतिसादामध्ये की हा विषय माझ्यापुरता त्या परिचयापुरताच सीमित आहे, माझा काही त्याच्यावरती अभ्यास नाही किंवा माझं काही वाचन नाही, पण तो परिचय वाचून जेवढं मला कळतं आणि त्या परिचयकर्त्याने घेतलेले प्रयत्न आणि ते नव्याने माझ्यासमोर आलेलं पुस्तक ह्याची सांगड घालून आणि अर्थात थोडेसे ते शब्दांचं मी काहीतरी एक खेळ करतो म्हणजे माझ्याकडे करून घेतो आणि ते आपोआप होतं आणि त्या संहितेला किंवा त्या परिचयकर्त्याच्या कुठल्याही व्यक्तित्वाला धक्का न लावता जर मला काही लिहिता आलं तर मी ते व्यक्त होतो. एवढंच मी सांगू शकतो. तुझा आत्ताचा प्रश्न होता की आपण प्रतिक्रिया का द्यायला पाहिजे, हा एक प्रश्न होता. तो महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण केदार मारुलकर जसं म्हणले की प्रत्येक पुस्तकावरती प्रतिक्रिया द्यायलाच पाहिजे अशी गरजेचं नाही आहे. कारण आपला विषय समजा तो आवाक्याच्या बाहेरचा असेल, आवडीचा नसेल किंवा आपण परिचय आवडलाच नसेल तर प्रतिक्रिया द्यायला पाहिजे हे काही कंपल्शन नाही. पण मी एक वेगळा दृष्टिकोन तुमच्यासमोर मांडते, एक अशासाठी की जेव्हा माणसाला कळतं की एखाद्या गोष्टीतून मला फायदा आहे, म्हणजे आपला मनुष्य स्वभाव आहे, तर तो त्या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीने बघतो किंवा जास्त आत्मीयतेने बघतो. जेव्हा त्याला कळतं की माझा काहीतरी फायदा होणार. माझा काय फायदा झाला मी तुम्हाला सांगते. जेव्हा पुस्तक परिचय मी वाचते तेव्हा माझ्या डोक्यामध्ये क्रॉस रेफरन्सिंग सुरू होतं. एकतर मी हे पुस्तक वाचलंय का, किंवा ह्याच्याशी संबंधित काही पुस्तकं मी वाचलेत का, किंवा ह्या पुस्तकाचा जो आशय परिचयकर्त्याने मांडलेला तो माझ्या पुढच्या विषयाशी रिलेट होतोय का, अशा वेगवेगळ्या प्रकारांचं विचार मंथन माझ्या डोक्यामध्ये सुरू होतं. आणि त्याचा एक फायदा असा होतो की माझ्या डाऊन द मेमरी लाईन मधून बरेच संदर्भ, फक्त पुस्तकं नाही, प्रसंग, काही व्यवसायात आलेले अनुभव, काही नात्यांमध्ये आलेले अनुभव, ह्या सगळ्यांची सरमिसळ विचार चक्र डोक्यामध्ये सुरू होतं. ते पुन्हा शब्दांमध्ये मांडणं इज अ स्किल आणि ते हळूहळू आपलं ते स्किल डेव्हलप होत जातं. म्हणजे मुद्देसूद लिहिणं, एखाद्या विषयावर एखाद्या पुस्तक परिचयावरती प्रतिक्रिया देताना आपण ती व्यवस्थित मांडणी करणं, आपल्या मनात आलेले त्याच्याबद्दलचे विचार, क्रॉस रेफरन्सिंग, इतर पुस्तकांचा, इतर लेखकांचा संदर्भ, ह्या गोष्टी लिहिता आल्यामुळे किंवा लिहित गेल्यामुळे मला असं वाटतं की मी दिवसेंदिवस खूप संपन्न होत गेले आणि माझ्या कक्षा खूप रुंदावत जायला लागल्या. अजून नगण्य आहेत, मी असं नाही म्हणत की काहीतरी अचीव केलं, पण आपल्याला स्वतःतलाच फरक जाणवतो की 2 वर्षापूर्वी मी कशी होते, 2 वर्षापूर्वी माझ्या विचारांची कक्षा कशी होती आणि आता मी किती अधिक अंशाने, अधिक परिघाबाहेर जाऊन विचार करू शकते. ह्यासाठी मी आवर्जून पुस्तक परिचय वाचते आणि त्याच्यावर काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करते. हा एक फायदा आपल्या लक्षात आला ना तर मग सगळेजण त्या दृष्टिकोनातून विचार करतील पुस्तक परिचय प्रतिक्रिया लिहिण्यासाठी. मी का म्हणेन की यांच्या परिचयावरती यांची जी अभिप्राय असतात त्यात ते राजवाडाच बांधतात. आणि मी माझं एक सांगेन, माझा गेल्या आठवड्यातच परिचय झाला. जेव्हा प्रतिक्रिया येतात वाचकांकडनं, प्रत्येक जण ग्रुपवर व्यक्त होतं असं नाही, काही जण पर्सनलला सुद्धा पाठवतात. तर तुम्ही माझा जर परिचय वाचला असेल तर सुरुवातीला मी संक्षिप्त आणि दीर्घ आणि नंतरच्या ह्याच्यात मी त्याचं नॉमेनक्लेचर नेहमी चेंज केलं. तर जो चेंज मी केला तो मला कल्याणीजी म्हणून जे पर्सनलला आणि त्यांची टिप्पणी मार्मिक असायची. म्हटलं तर तुम्ही त्याला फार वेगळ्या अर्थाने रागाने बघू शकता, तर म्हटलं तर तुम्ही त्याला स्वतःमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून बघू शकता. आणि हा माझा त्यांच्यासोबतचा प्रवास माझ्या आधीच्या म्हणजे डॉक्टर अनुराग सरांच्या परिचयामध्ये त्यांनी मला काहीतरी प्रश्न विचारला तर ते म्हटले की तू पाहिजे तर हा विषय घे, नाही तर सोडून दे, मी खूप बोचत तुझ्याशी बोलते वगैरे. पण आय टूक इट इन अ पॉझिटिव्ह वे. आणि संपूर्ण परिचयामध्ये त्यांचे मला रोज छोटे छोटे बदल होते, अगदी नॉमेनक्लेचर ऑफ दॅट पर्टिक्युलर पॅरेग्राफ तिथपासून ते बदल होते. आणि त्याला जर तुम्ही पॉझिटिव्हली घेतलं तर निश्चितच तुम्हाला स्वतःमध्ये पण बदल घडायला मदत होते. खरं तर राजवाडे मॅडम व्यवस्थित सगळं म्हणालेच आहे, पण मला असं वाटतं की आम्ही जिथे हजर आहोत त्या सगळ्यांना हा विषय चांगला माहिती आहे म्हणूनच खरं तर सगळे सहभागी झाले. जे आले नाही त्यांना आपल्याला हे पोचवायचे. त्यामुळं कार्यक्रम झाल्यानंतर मला वाटतं एक 8-8 वाक्यात 7-8 वाक्यात आपण जर ग्रुपवर टाकू शकलो की एखाद्याच्या कृतीला शाबासकी देणं, प्रोत्साहन देणं हे त्या माणसासाठी किती महत्त्वाचं आहे, किती मायने ठेवतो. म्हणजे तर ते त्याला पोहोचणं महत्त्वाचं आहे आणि ते पोहोचलं तर कदाचित असं होईल की अजून
10, 20, 50 प्रतिक्रिया वाढतील. आणि मगाशी सर अगदी योग्य बोलले की साथ आहे तर प्रतिसाद आहे, क्रिया आहे तर प्रतिक्रिया आहे. हे सगळं असलं तरी ग्रुपमधले सगळेच रिटायर असतील असं नाही आहे. जे नोकरीत असतील त्यांना नाही वेळ मिळणार. कारण मी पण हल्ली 2 वर्षातच व्हायला लागले, रिटायरमेंट नंतर व्यक्त झाले. त्याआधी 2 वर्ष मी शांत होते किंवा कमी प्रतिक्रिया देत होते. याचा अर्थ असा होत नाही की वाचतच नसते. त्यामुळं काल मी मला वाटतं 2 वाक्यात माझ्या मनोगतात सांगितलं की अपेक्षाभंगाचं दुःख फार वाईट असतं. त्यामुळे आम्ही अपेक्षा ठेवतो आणि त्या भंग झालेलं मग ते चघळतोय. तर ग्रुपचं जे हेतू आहे तो थोडासा विषय आपण ग्रुपवरच करूया आणि अशी मतं व्यक्त ग्रुपवर जर केली तर सगळ्या 600 लोकांपर्यंत ते पोहोचेल असं मला वाटतं. ताई, पुस्तकप्रेमी समूहाचं एक वैशिष्ट्य सांगतो की या समूहातले खूप सारे लोक रिटायर्ड असू शकतात पण टायर्ड नाही. एक अपेक्षा अशी असते की जेव्हा एखाद्या विषयावर परिचय येतो त्यावर एक प्रतिक्रियांच्या माध्यमातून एक चर्चा होत राहते. पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉइंट्स त्याच्यातनं बाहेर येत राहतात. एक वेगवेगळ्या प्रकारची मतप्रवाह त्यातनं बाहेर पडतात. ही आपल्यासाठी किती उपयोगाची असते चर्चा परिचयासोबत. माझा थोडस हिंमत जी आहे ती कमी होते कारण एवढे डॉक्टर इथे सोबत बसलेले आहेत ना. डॉक्टर मुकुंद कळंबईकर, तुम्ही याचं उत्तर द्या. आता अर्थात खरंच एक मी सांगतो की मागे मला एकदा परिचय करण्याचा जो काही मिळाली होती संधी ती माझ्या त्या रापलस धा नाटकात इतका अडकलो होतो की त्यावेळेला ते मला करता आलं नाही. आणि त्यामुळे परिचय न करता नुसताच प्रतिक्रियांवरती बोलायची मला आता संधी आहे. दुसरी गोष्ट, ह्या पुस्तक परिचयाचा मी म्हणजे ज्याला काय म्हणायचं एका वाचनालयाचा अध्यक्ष असल्यामुळे एक वेगळ्या तऱ्हेनं मला खूप उपयोग झालेला आहे. म्हणजे दररोज तो पुस्तक परिचय मी आधी वाचतो. तो वाचून झाल्यानंतर 7 दिवसाच्या शेवटी 7 दिवसाचे सगळे परिचय ते पुस्तकं एकत्र करून वाचनालयात टाकतो. मग त्या वाचनालयामध्ये कुठली कुठली अवेलेबल आहेत त्या पुस्तकांचा मी परिचय माझ्या ग्रुप्सवरती, वाचनालयाचे जे ग्रुप्स आहेत किंवा माझे तिथले 40गावमधले इतर वेगवेगळे ग्रुप्स आहेत त्याच्यावर मी टाकतो. आणि मला त्याचा खूप उपयोग झाला आहे की आमचे वाचनालयाचे मेंबर्स वाढले. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आमचं जे नारायण बंकट वाचनालय आहे त्या वाचनालयाला 119 वर्षाची परंपरा आहे. 75,000हून अधिक पुस्तकं त्याच्यात आहेत. आणि जे परिचय म्हणून येतात, विशेषतः आता आपल्या यांनी पिटकर सरांनी लिहिले किंवा स्मृतीने लिहिले त्या सगळ्या परिचयांमध्ये खूप अनवट पुस्तकं होती. पण कमीत कमी 5 तरी पुस्तकं आमच्या वाचनालयात अवेलेबल असतात. म्हणजे मला हे इथं अभिमानाने सांगायचे. दुसरं आता प्रतिक्रियांच्या विषयी मला असं होतं की कधी कधी आता जेव्हा स्पेशली त्या नाटकाच्या काळात तर मी खूप एन्व्हॉल्व्ड होतो. त्यामुळे वाचून राहत होतो, या प्रतिक्रिया देणंही राहत होतं, सगळं होतं. पण जेव्हा एकदा त्याच्यातनं मोकळा झालो तेव्हा सकाळी मी साधारणपणे 6 ते 7 आमच्या गच्चीवर फिरतो. 6 किलोमीटर साधारणपणे चालणं होतं. त्यावेळेला मी तो परिचय वाचतो. परिचय वाचल्यावर आदल्या जे ह्याच्यातलं परिचय वाचनालयाच्या याच्यावर टाकायचा असतो तो टाकतो. आणि तो वाचताना अर्थात खूप लांब परिचय असेल तर मग माझं लिहायचं राहून जातं. आणि जरा शॉर्टमध्ये असेल किंवा जो आवडतो अर्थात तसंच होतं. म्हणजे आपल्याला जे पुस्तक आवडत असतं, लेखक आवडत असतो, विषय आवडत असतो त्याच्याबद्दल प्रतिक्रिया दिली जाते. आणि ती प्रतिक्रिया देताना जसं श्रेयाजींनी म्हटलं, मला असं वाटतं आजूबाजूच्या गोष्टी आठवतात. आपल्या घरातल्या असतील, माझ्या व्यवसायातल्या असतील किंवा वाचलेल्या पुस्तकांमधल्या असतील किंवा इतर पुस्तकांच्या बद्दल असतील, मग त्याबद्दल लिहिलं जातं. फक्त माझी अडचण हीच आहे की एकदा साधारणपणे 8-8:30 झाले की एकदा ओपीडी सुरू झाली की मग काही करता येते. मग दुपारच्या वेळेला सगळं वाचल्यानंतर त्याच्यातलं कुणी काय काय हे दिलेले असतात प्रतिक्रिया, त्याच्यावर परत एकदा मला दुपारच्या वेळेत किंवा रात्रीच्या वेळेला लिहिता येतं. तर मला हे आवडतं. का आवडतं? बेसिकली श्रेयाजींनी जसं म्हटलं तसंच ते आहे. आपण स्वतः समृद्ध होत जातो. काही पुस्तकं जी असतात खरंच वाचायला वेळच नसतो, शक्यच नाही. पण त्या परिचयातून त्या पुस्तकाची, तिथल्या विचारांची जी ओळख होते ना ती मला खूप महत्त्वाची वाटते.
आत्ताच आम्ही वाचनालयामध्ये वाचू आनंद नावाचं एक शिबिर घेतलं साधारणपणे 5वी ते 10वीतल्या मुलांच्यासाठी. आणि मला खरोखर इतकं वाटलं की त्या मुलांना आत्ता म्हणजे चाळीसगावचाच हा प्रश्न आहे, अख्ख्या जगभराचा प्रश्न. मुलं वाचतच नाही आहेत फारशी, त्यांना वाचायला मिळत नाही, दिशा मिळत नाही, पालक भेटत नाही, पालक वाचत नाही. आणि हा सगळा अडचणीचा मुद्दा आहे. तर साधारणपणे 40 मुलं आमच्या याच्यात जी इन्व्हॉल्व्ह झाली ती पुस्तकं म्हणजे आमच्या 40पैकी जवळजवळ 25 मुलं आमची मेंबर झाली. आणि त्यांना आमच्याकडे साधारणपणे बालवाचनाचे जे आहेत ते 8000 पुस्तकं तिथं होती, ती त्यांना आम्ही मोफत वाचायला दिली. आणि ज्यांनी मेंबर झाले त्यांना घरी न्यायची परवानगी. तर म्हणजे आज आपण पु ल देशपांडेंचं हे केलं म्हणजे तर त्यावेळेला काही मुलं अशी पु ल देशपांडे यांना पहिल्यांदा ऐकलं त्यांनी. म्हणजे हा जो भाग आहे हा भाग मुलांपर्यंत पोचवणं खूप गरजेचं आहे असं आम्हाला वाटलं. आम्ही आता त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप केला आणि रेग्युलरली त्यांना वाचायला शिकवतो. कारण शाळेची जी काही हे असते पद्धत असते, तुम्ही गप्प बसा आम्ही बोलतो तेवढं ऐका असंच म्हणणं असतं. म्हणजे माझी धाकटी नान जेव्हा शाळेतनं घरी आली तुला काय काय शाळा कशी वाटली, शाळेत काय शिकवलं, गप्प बसा असं म्हणतो त्यांना तिनेच सांगितलं. हा जो आहे हा भाग मला पुस्तक प्रेमी. श्रेया, एक अजून एक प्रश्न होता की ठीक आहे आपण मोठे लेखक नसू किंवा काही, पण जो पुस्तक परिचय येतो ती पण एक उद्याचा चांगला लेखक घडायची पायरी आहे असं वाटतं का? निश्चितच वाटतंय. कारण एक गोष्ट लक्षात घ्या की कालच आपल्याकडे 11 पुस्तकांचं प्रकाशन झालंय आणि सगळे आपल्या समूहातले लेखक आहेत ते लिहिते झाले, हात लिहिते झाले. पुस्तक परिचय लिहिताना आपल्या सगळ्यांचीच मगाशी चर्चा झाली की खरंच जरी टिळक सर म्हणाले ते 21 अपेक्षित प्रमाणे ते आदल्या दिवशी पुस्तक परिचय लिहितात, पण त्यांच्यासारखी कॅपॅसिटी सगळ्यांची नसते. त्याच्यामुळे बाकी सगळ्यांना अभ्यास करावाच लागतो. तर सगळेजण अभ्यास करून बरेच परिचय जेव्हा लिहितात तेव्हा हळूहळू एक लेखन शैली विकसित होत जाते. त्याच्याबरोबर दुसरा एक मुद्दा तू जो म्हणलास की विरुद्ध म्हणजे सकारात्मक नकारात्मक प्रतिक्रिया येत राहतात पुस्तक परिचयावर एखाद्या, त्या खूप महत्त्वाच्या असतात. कारण एकतर 2 गोष्टी आहेत त्याच्यात की एक नकारात्मक मुद्दा किंवा नकारात्मक प्रतिक्रिया झेलण्याची, सहन करण्याची आणि त्याच्यातून काहीतरी पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक आपण विचार करण्याची सवय आपल्या मनाला लागते. आणि दुसऱ्या ज्या चांगल्या सकारात्मक प्रतिक्रिया येतात त्याच्यातून आपल्याला प्रोत्साहन मिळतं. शेवटी आपल्याला माहीत असतं की कौन कितने पाणी में है, आपण स्वतःला ओळखत असतो. त्याच्यामुळे आपण काही चांगल्या प्रतिक्रिया म्हणून फार हुरळून जात नाही, कारण बॅक ऑफ द माइंड प्रत्येकाला आपण काय होते माहिती आहे, पण कमीत कमी प्रोत्साहन तरी मिळतं ह्या प्रतिक्रियांकडून. तर ह्या प्रतिक्रिया येणं खूप महत्त्वाचं आहे. ही जी चर्चा होते वेगवेगळ्या प्रतिक्रियांची त्याच्यामुळे आपला दृष्टिकोन एकदम बदलून जातो. आनंदीबाईंचं काल लीला नातू मॅडमनी सांगितलं तर इतके दिवस आनंदीबाई धचामा म्हणजे सोडूनच द्यायची शाही, अशीच प्रतिक्रिया काय म्हणायची, राघोबा काका बेकार, आनंदीबाई बेकार, म्हणजे असं प्रतिक्रिया असायची. पण काल त्यांनी जे सांगितलं अशाच प्रकारची वेगवेगळी मतं प्रतिक्रिया व्यक्त होत राहतात. वेगवेगळ्या लोकांचे दृष्टिकोन आपल्याला समजतात. आपल्या विषयाचा आवाका खूप बदलून जातो. असं वाटतं की आपल्याला बऱ्याच गोष्टींबद्दल माहितीच नाही आतापर्यंत. आणि हे खूप महत्त्वाचं आहे की ह्या पुस्तक परिचय लिहून आणि प्रतिक्रिया देताना सुद्धा आपल्यातला लेखक हळूहळू डेव्हलप होतो. त्याचा एक सकारात्मक अजून एक मुद्दा सांगते. समाजात आपण किंवा समूहामध्ये लिहितोय तेव्हा स्पष्ट प्रतिक्रिया जरूर द्यावी, पण ती किती संयमाने देता येईल, कुठचे योग्य शब्द आपण लिहिताना किंवा बोलताना योग्य शब्द कसे वापरता येतील ह्याची मनात उजळणी होत राहते. आणि ते आपल्याला एक खूप चांगला माणूस आणि एक खूप चांगलं व्यक्ती बनवू शकतं. आणि ह्या अशा संवादातून जर समजा आपल्याला काही कटू प्रतिक्रिया द्यायच्या असतील, कटू म्हणणार नाही, सुधारणा सुचवायची असतील, तसं स्मृतीने सांगितलं 1 to 1 आपण बोलून पर्सनलवरती एकमेकांना सांगू शकतो. आणि त्याच वेळेला समूहामध्ये फार कलह होणार नाही हे सुद्धा आपण एक भाग राखू शकतो. हे आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी पण खूप महत्वाचं आहे. आपल्याला संयम शिकवते ही गोष्ट. सर तुम्हाला एक प्रश्न आहे. एक सेकंड, मला मी आता जे काय बोलला परवा पिटकर सरांचं ते एक वाक्य होतं
कृत्रिम आणि याचं मला प्रश्न पडला. मी म्हटलं आता हे कसं सांगू. मग शेवटी मी त्यांना पर्सनल पाठवलं आणि मग त्याला कृत्रिमतेचा स्पर्श नव्हता असं मला लिहायचं होतं, पण मी त्यावेळेस अकृत्रिम लिहिला आणि मला लगेच मेसेज पाठवला. मी म्हटलं ही मोठी चूक आहे, मी लगेच समोर लिहून टाकला. तर हा जो मोठेपणा आहे ना मला खरंच छान वाटला. केलं सर, बरेचदा असं होतं की आपण ज्या प्रतिक्रिया देतो बरेचदा एखाद्या परिचयावर, तर आपल्या समूहातलं कोणीतरी लगेच आपल्याला फोन करतं किंवा आपल्या प्रतिक्रियेवर लिहितं की फारच सुंदर प्रतिक्रिया होती. आणि असं 2-4 वेळा झालं की त्या व्यक्तीसोबत आपल्या वेगळ्या ऋणानुबंधाच्या गाठी पडतात. कुठे भेटीगाठी झाल्या की अरे अच्छा तूच एखादं खूप छान लिहितो वगैरे. तर तुमच्या बाबतीत असं कधी घडलंय का की तुमच्या प्रतिक्रियानंतर तुम्हाला असं फोन आला की अरे बाबा खूपच सुंदर लिहिले, तुमची प्रतिक्रिया खूपच आवडली, असं काही झालंय का? हो झालंय. म्हणजे मीच अवॉक झालो की अरे फोन आला, माझी प्रतिक्रिया वाचून फोन आला. आता ते कसं घ्यायचं मलाच कळत नाही, कळायला त्यामुळे असे 2-3 वेळा फोन आले. पाण्यातलेच गृहस्थ आहेत, नंतर एक कोल्हापूरकर त्या साईडचे कुठले गृहस्थ आहेत, आणि पर्सनलवरती मेसेज वगैरे पण आलेले आहेत मला की छान आहे. एक पार्ल्यातले गृहस्थ ते तर म्हणाले की आता तुमच्या परिचय तर असतातच, नवीन नवीन पुस्तकं कळतात, पण परिचयावरचे तुमचे प्रतिसाद वाचून आता मला म्हणजे त्यांना असं वाटतंय की तुम्ही हे सिरियसली घ्यावं आणि चांगले प्रतिसाद देऊन समूहातनं वाहवा तर मिळतेच आहे, ती थोडी बाजूला ठेवा आणि आता तुम्ही लेखनाची सिरियसली घ्या असं मला त्यांनी सांगितलं. म्हटलं बापरे, म्हणजे माझी प्रतिक्रिया दूर राहिली, ही प्रतिक्रिया खूप मोठी होती माझ्यासाठी, जो आता 2 वर्षात ह्या सगळ्या वाचकांच्या एवढ्या मोठ्या समुदायात येतो काय आणि परिचय पहिल्यांदा वाचतो काय आणि एवढा ग्रंथ भांडार माझ्यासमोर उघडतं काय. म्हणजे श्रेया म्हणाली तसं हे एक अचिव्हमेंट आहे ना की समूहात आल्यानंतर आपली एवढं समृद्धकडे वाटचाल चालू आहे. मी नेहमी लिहितो म्हणजे थोडक्यात प्रतिक्रियेतून सुद्धा आपली ओळख निर्माण करता येते. हो हो, कारण मला 1-2 वेळा असा अनुभव आलेला आहे की मी प्रतिक्रिया दिली काहीतरी आगरकर आणि टेकांचा खटला वगैरे याच्यावर असं पुस्तकावर एका प्रतिक्रिया दिली आणि लगेच मला थोड्या वेळाने अभय सदावर्ते सरांचा फोन आला आणि नंतर टिळक आणि आगरकर या विषयावर आम्ही रात्री 9 वाजेपासून तर 10:30-11 वाजेपर्यंत बोलत होतो. तिकडे बायको डोळे मोठे मोठे करून बघत होती, ती गोष्ट वेगळी. पण असं होतंय. हवालदार सरांना मी ओळखत नव्हतो, म्हणजे बरेच दिवस मला ते पोलीस खात्यात आहे का असंच वाटायचं. पण एक दिवस अशीच कुठली तरी प्रतिक्रिया मी दिली आणि लगेच त्यांचा फोन आला आणि त्या चक्क अर्धा-पाऊण तास बोलत बसले. असं खूप खूप लोकांसोबत झालेलं आहे. आशा पंडित म्हणून आपल्या इथल्या आहेत, खूप वयोवृद्ध आहेत, बऱ्याचशा प्रतिक्रियांवर त्यांना व्यक्त होता येत नाही. अशा वेळी त्या सरळ फोन करतात आणि म्हणतात आजची तुझी प्रतिक्रिया खूप आवडली, खूप छान वाटलं वगैरे. तर अशी जी लोक कळत नकळत म्हणजे परिचय तर सोडा, तुमच्या प्रतिक्रियेने जेव्हा जुळत जातात बघितली जाते. केदारची अविनाशकडनं प्रतिक्रिया आली नाही तर लोकांना अस्वस्थ तर या दोघांनी एक कार्यशाळा घ्यावी, प्रतिक्रिया कशी द्यायची आहे म्हणजे आमच्यासारख्याला लिहिता येईल कशी प्रतिक्रिया द्यायची, यावर प्रतिक्रिया कशी द्यायची ते कळत नाही आहे. मी थोडंसं याच्यात ॲडिशन करते फक्त, कारण ही समृद्धी वगैरे तर आपण अनुभवतोच आहोत, पण अगदी प्रॅक्टिकल वास्तववादी जे काही मनात येत आहे ते बोलते की जे विद्यार्थी जसे स्वतःला पाहतात ते नक्कीच खूप मोठा दृष्टिकोन ठेवून सगळं वाचन करतात आणि आपल्याला समाधान किती मिळालं, नवीन विषय कळला, नवीन आपल्याला त्याच्यातले बारीक मुद्दे कळले, त्याचं समाधान ते आपोआप प्रतिक्रिया स्वरूपात घेतं. आणि जे भरलेले गडे असतात त्यांच्यात आपण काही नव्यानं भरू शकत नाही, त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलून काही फार उपयोग होईल असं मला काही वाटत नाही. तुलाच पुढचा प्रश्न आहे माझा. व्हॉट्सअप विचारात छोटासा असतो, त्याची स्क्रीन मोबाईलची अतिशय छोटीशी असते.
आणि त्याच्यावर बरेचदा इतके दीर्घ परिचय येतात की ते रीड मोर संपतच नाही. पहिला झाला माणूस परिचय इतका उत्सुकतेने वाचत असतो की दुसरा होतो, पुन्हा रीड मोर येतं, पुन्हा पुढे सरकतो. असं जेव्हा 4, 5, 6 वेळा होतं तेव्हा त्याचा पेशन्स कुठेतरी संपतो. कारण अशा वेळी या परिचयावर प्रतिक्रिया देताना परिचय देणाऱ्याचा राग येतो की परिचय खूप सुंदर आहे म्हणून इंटरेस्ट येतो, नेमकी आपल्या मनाची अवस्था काय होते? माझं वैयक्तिक 2 पद्धतीने असतं. माझं वैयक्तिक 2 पद्धतीने असतं. जर माझा आवडीचा लेखक, विषय आणि जर वाचलेलं पुस्तक असेल तर प्रत्येक वाक्य वाचलं जातं. पण जर खूप डीप ऐतिहासिक पुस्तक असेल, जसं डॉक्टर लवेकर सरांच्या याच्यात एक होतं साऊथ इतिहासाबद्दल, तिथे मी स्पीड रिडिंगचा वापर करते. कारण परिचय करताना ते खूप मनापासून लिहिलं असतं आणि ती प्रोसेस मी अनुभवली आहे. फॉर एक्झाम्पल जेव्हा डॉक्टर ओक यांचा परिचय मी बनवत होते तेव्हा की प्रत्येक वाक्य फर्स्ट ड्राफ्टमध्ये होतं माझ्या. ते जसं तुम्ही म्हणता ना रीड मोर कमीत कमी 15 वेळा सगळ्यांना करावं लागलं. पण मग इव्हेंच्युअली जेव्हा तुम्ही ड्राफ्टिंग करत जातात तिथल्या अनेक गोळी गाळत जातात. सो तो एक एलिमेंट जर मनात ठेवला की परिचयकर्त्याने त्या एलिमेंटने ते लिहिलं आहे तर राग तर येत नाही. फक्त अशा वेळी जेव्हा पेशन्स कमी व्हायला लागतं, जो तुमचा मुख्य मुद्दा आहे, तेव्हा मी स्पीड रिडिंग करते. आणि त्याचं आय थिंक मी श्रेय देते आमचं जे मेडिकलचं जे ट्रेनिंग असतं, कमी वेळात जास्त वाचायचं, इम्पॉर्टंट मुद्दे बघायचे, पिक द इम्पॉर्टंट पॉईंट्स, त्या पद्धतीने मी जाते. आणि जर पुस्तक ऑलरेडी वाचलं गेलं असेल, जसं एडी जॅकोचं रिसेंटली झालं पुस्तक, कॉन्टेक्स्ट माहिती आहे, डोक्यामध्ये फ्रेश आहे, सो महत्वाचे मुद्दे आणि त्याने काय गाळलं आहे ते कुठेतरी मनात रजिस्टर होतं. आणि मग एखादी प्रतिक्रिया असं झालं, असं नरवीर बद्दल झालं होतं आणि मग त्यांनी सडनली आय रिकॉल की नाही, त्यांना कॉफीतनं कसं नपुंसकता आणण्यासाठी एक प्रकारच होता तो टॉर्चरचा आणि त्याने ते कसं ओव्हरकम केलं, तर मग तिथे आणि एकदा व्यक्त झाले. सो मी तसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. बेल वाजली आहे आणि एक फक्त वाईल्ड कार्ड एंट्री मी इथे घेतो आहे. आपल्या समूहाचे अध्यक्ष जे आहेत कृष्णा सर यांना 1 मिनिट बोलवतो आहे. कारण काय होतं, बरेचदा आपण पुस्तकांचा परिचय देऊन देतो, त्यावर क्रिया प्रतिक्रिया येत राहतात आणि त्या कधी कधी अशा मार्गाला जातात की मग त्याच्यातनं मार्ग काढायला एक तर सुदर्शन चक्र चालवावं लागतं, नाही तर मग कृष्ण शिष्टाई करावी लागते. आणि दोन्ही करण्यामध्ये कृष्णा सर अतिशय वाकबगार आहेत, पण ते अनुभव थोडे कटू असतात. त्यामुळे कृष्णा सर एक आपले सारे समूह सदस्य इथे बसलेले आहेत, तर पुस्तकावर प्रतिक्रिया देताना काय बंधनं पाळावी आणि कुठे थोडे मोकाट सुटले तरी हरकत नाही असं तुम्हाला वाटतं? एवढंच नाही. श्रेया म्हणजे मी शक्यतो काय करतो, स्वतः व्यक्त व्हायचा न व्हायचा प्रयत्न करतो. आणि तुझा जो प्रश्न आहे की त्याचं श्रेयाने खूप समर्पकपणाने सांगितलेलं आहे की म्हणजे प्रतिक्रिया कशा प्रकारची असावी. खाली खोल आहे हो. श्रेयाने हा विषयाला स्पर्श केलाय आणि तिनं असं सांगितलं की तुम्ही लिहित असताना म्हणजे संयम बाळगा आणि तुमच्या लिखाणामुळं कुणी दुखावलं जाणार नाहीये याची काळजी पुरेशी तुम्ही घ्या असं तिनं सांगितलेलं आहे. हा, गोड बोलायची गरज नाहीये. म्हणजे तिनं जे सांगितलं की स्पष्ट वक्ता तुमच्याकडे पाहिजे, असं नाही आहे की म्हणजे यायला पाहिजे असं सकारात्मक प्रतिक्रिया यायला पाहिजे असं नाही आहे. तुम्ही तुमचं मत अगदी स्पष्टपणानं मांडावं. परिचय नाही आवडला तर तसंही सांगायला हरकत नाही आहे, पण ते सांगतानाची पद्धत जी आहे की नाही ती पद्धत कुणी दुखावलं जाणार नाही या पद्धतीने अगदी स्पष्टपणा असावा त्याच्यामध्ये. पण स्पष्टपणा याचा अर्थ म्हणजे काही प्रतिक्रिया खूप चीड आणणाऱ्या असतात, अगदी स्पष्ट सांगायला हरकत नाही आहे काय. म्हणजे तुम्हाला जे व्यक्त व्हायचं आहे ना ते व्यक्त जरूर व्हा काय. तुमचं मत मांडायला काही हरकत नाही आहे, पण ते मांडत असताना ज्यांनी परिचय दिलेला आहे किंवा त्याच्यावरची ज्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे त्याचा व्यक्तिगत उपमर्द होता कामा नये. म्हणजे विरोध हा विचाराचा विरोध असायला पाहिजे, व्यक्तीचा विरोध नाही.
आणि कुठलंही भांडण, कुठल्याही म्हणजे मुद्द्यावरचं जे दुमत आहे तुमचं ते दुमत समोरच्या व्यक्तीचा अनादर करणारा असता कामा नये कुठल्याही परिस्थितीमध्ये. म्हणजे समोर तुमचं मत अतिशय स्पष्टपणानं मांडा, विचार स्पष्टपणानं मांडा, पण ज्याच्या विचाराबद्दल तुम्ही लिहिताय त्याचा अनादर होईल अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं मत तुमचं असता कामा नये. आणि म्हणजे तुम्ही जी प्रतिक्रिया देताय तशाच प्रकारची प्रतिक्रिया तुमच्याबद्दल आली तर तुम्हाला काय वाटेल एवढा एक विचार जरी केला ना तर मग व्यवस्थित प्रतिक्रिया येते. आणखी काय म्हणजे अविनाश समोर उभं राहायचं खूप धाडस लागतं. एक लक्षात घ्या की ज्या गोष्टीचा खूप समूहामध्ये अडचण निर्माण होते की आपण आता हवालदारांचा उल्लेख आलेलाच आहे, तर ओढून ताणून कुठल्या विषयाकडे येऊ नका. म्हणजे प्रतिक्रिया देत असताना तुमच्या मनात काय आहे की नाही त्याच्याकडे एक म्हणजे इंग्रजी मधली पहिली डिक्शनरी ज्या ग्रंथांनी बनवलेली होती त्यांच्याकडे एक स्त्री तावातावा डिक्शनरी नुकतीच प्रसिद्ध झाली आणि प्रकाशित झाली आणि त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक लेडी स्त्री त्यांच्याकडं दरवाजा धडकावून अगदी आत आली त्यांच्याकडं आणि ती रागारागानं म्हणाली की सर तुम्ही हलकट आहात. तो बघत राहिला त्यांच्याकडे. ती म्हणाली तुम्ही नालायक आहात. पुढचं तिचं हे होतं की तुम्ही विकृत आहात. असं तिनं एक 10-15 वेळा त्यांना काहीतरी असं अगदी म्हणजे टोकाचं बोलली ती. मग त्याच्यानंतर त्यांनी अगदी तिचा राग थोडा शांत झाला, थंडावली ती ना. त्यावेळेला त्यांनी विचारलं की मॅम म्हटलं तुमची माझी काही ओळख नाही आणि तुम्ही सगळे आरोप माझ्यावर का केले. असं म्हटल्यानंतर मग ती बाई असं म्हणाली की तिनं रागाने ती डिक्शनरी टेबलावर आपटली त्यांच्या. याचं 57वं पान बघा. हा अगदी म्हणजे वाईट शब्द तुम्ही इथं वापरलाय. 163वं पान बघा. हा म्हणजे अश्लीलतेकडे जाणारा शब्द आहे. असं तिने 10-15 उदाहरणं तिनं सांगितली. त्यांनी उत्तर दिलं की मॅम म्हणले हा जो म्हणजे डिक्शनरी जी मी बनवली शब्दसंग्रह जो बनवला तो बनवताना माझा म्हणजे हेतू जो आहे किंवा माझं जे काम होतं ते त्या शब्दाची उत्पत्ती कशी झाली त्याच्या पाठीमागं जायचं काय असं माझं काम होतं. त्या दृष्टीनं मी ते शब्द म्हणजे ते त्याच्यामध्ये शब्द इन्क्लूड केलेले आहे. तुम्ही ज्यावेळेला डिक्शनरी बघायला गेला ना त्यावेळेला तुम्ही अमुक शब्द त्याच्यामध्ये आहे का हे शोधलं. म्हणजे तुम्ही जे जे शब्द मला पॉइंट आउट केले काय ते प्रत्येक वेळेला तुम्हाला शोधायचे होते त्यात आहे का काय. हा तुमचा दृष्टिकोन होता काय. मग परिचय करताना म्हणजे प्रतिक्रिया देताना असं शोधू नका. म्हणजे तुम्हाला काय दोष शोधायच्या चुका शोधायच्या या दृष्टीनं त्याच्याकडे बघू नका. म्हणजे त्याच्याकडे बघताना असं बघा की त्याची भूमिका काय आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातून जाऊन प्रतिक्रिया द्या. आणि जाताना शेवटी एवढंच म्हणेल की प्रतिक्रिया कशी असावी याचं उदाहरण मागे आहे. चंद्रशेखर टिळक मोजक्या शब्दात स्पष्ट आवडणारी न आवडणारी असेल तरीही मधात घोळून कशी प्रतिक्रिया द्यावी याचं ते उत्कृष्ट उदाहरण आहे. संपवताना फक्त 4च ओळी सांगेल. 2 वेळा बेल वाजली तेव्हा किती धावायचे आणि कुठे थांबायचे कळायला हवे. किती धावायचे आणि कुठे थांबायचे कळायला हवे. वादळापूर्वीच नौकेला किनाऱ्यावर आणायला हवे. तिथून ते चालू होईल. एकाच वेळी माणसांना कधी कुठे पूर्ण वाचता येते. एकाच वेळी माणसांना कधी कुठे पूर्ण वाचता येते. पुस्तकासारखे माणसांनाही बुकमार्क वापरायला हवे. ही जे तुम्ही परिचयाच्या प्रतिक्रियेवरती मला काही 1-2 सुचले तरी फक्त इर्षाद आणि समोर उपस्थित आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे तुमच्या 2 ओळींच्या आधीच आभार मानतो. कारण भूक जी लागलेली आहे त्याच्यानंतर आभार मानायच्या आधी लोक बाहेर गेलेले असतील तेव्हा आता इर्षाद समोरचा कार्यक्रम आहे नाही आहे पण आता जो जेवायचा जो कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल आहे सर.
प्रतिसाद देण्यावर मला फक्त जे काही सुचलं ते मी तुमच्यासमोर मांडतो आणि माझ्या दृष्टीने जे वाटलं ते मी तुमच्यासमोर व्यक्त होतो. क्रियेवेळा कधी असते प्रतिक्रिया, साधच तर घेऊन येतो प्रतिसाद. क्रियेवेळा कधी असते प्रतिक्रिया, साधच तर घेऊन येते प्रतिसाद. ठेवून उघडे कायम मनाचे द्वार, ठेवून उघडे कायम मनाचे द्वार, प्रयत्न करीत राहतो हा केला. आणि शेवटची लाईन सगळे आपल्या सगळ्यांसाठी आहे. करत राहू आपण प्रतिसादाचे काम, करत राहू आपण प्रतिसादाचे काम, मागे उभा आहेच आपला श्रीराम. कुमार सर थोडंसं माफ करा, वेळ अभावी उठू नका.